एक क्रिकेटची टीम असते इंडियाची, बरोबर. त्यात 11 खेळाडू आणि वरती जे 2-3 जण असतात ते कायमच पाणी आणतात, दुसरं काही करत नाहीत. ओके. त्या 11च्या ऐवजी जर वेगळे 5 जण घातले आणि खेळले तर चालणार का रे तुम्हाला? इंडियाची टीम खेळते म्हणल्यावर त्यामध्ये एकदा 11 जण वेगळे, पुढच्या मॅचला अजून 11 जण वेगळे, पुढच्या मॅचला अजून 11. एकच टीम पाहिजे ना तर कॉम्पिटिशन. टीम तीच आहे, नाही, थोडे कमीच आहे. कमी आणि जास्तचा प्रॉब्लेम नाहीये. इथे फायनल ऑडिशन आहे. इथे जी आज टीम दिसेल त्याच टीमने पुढे परफॉर्म करायचा, नसेल तर कोणाला चान्स मिळणार नाही. काही जणांना संधी मिळाली खरी, पण तिचं सोनं करणं त्यांना शक्य झालं नाही. पण इतरांना मात्र पुढचं पाऊल टाकण्याची ओढ लागली होती. आपल्या समाजातील पुष्कळ मुलींना ज्या भयानक समस्यांना सामोरे जावे लागते, जसे की स्त्री भ्रूणहत्या, बालहत्या, सामाजिक व मानसिक छळ अशा, त्यामुळे प्रगतीपथावरचे त्यांचे पाऊल पुढे पडूच शकत नाही. मात्र आत्मविश्वास व इच्छाशक्ती असेल तर त्यांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. या व्यतिरिक्त कुठले डान्स करता तुम्ही? हा एक फोक डान्स सगळं कायच कळला. दुसरे कुठले डान्स? म्हणजे दुसरा जो तयार झालेला आहे तो सांगू का तुम्हाला? हा. आम्ही इंग्रजी जे गाणं आहे त्याच्यावर सगळे स्टंट करा, म्हणजे तलवारीने खेळायचं, लाठीकाठी व्यतिरिक्त. कारण कोल्हापूरचे 10 ग्रुप आहेत जे फक्त तलवार, लाठीकाठी सगळं मुली करतायत. म्हणजे मुली तलवार फिरवत आहेत, तलवारच. नमस्कार, माझं नाव अमोल श्रीहरी दळवी. मी कुर्ला येथील रहिवासी आहे. माझी सुरुवात कराटे फील्डमध्ये लहानपणापासून झाली. माझे सेन्स आहे प्रकाश नकाशे, मास्का, महाराष्ट्र ॲमेच्युअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली मी कराटेचे ट्रेनिंग घेत आलो. ट्रेनिंग घेता घेता मी डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचलो. आत्तापर्यंत मी 5 वेळा इंटरनॅशनल अचिव्हमेंट घेतलेली आहे, इन्क्लुडिंग बेस्ट प्लेअर. पण ह्या फील्डमध्ये माझ्याकडे चढ उतार बरेच झाले, कारण मला जसा प्लॅटफॉर्म पाहिजे होता तसा मला मिळालेला नाही.
कमवण्याचा हा काही त्यामागे एक उद्देश नव्हता, कारण माझ्याकडे जे पण क्लासेस वगैरे चालतात त्याच्यामध्ये सगळे स्लममधून मुलं येतात आणि त्यामुळे पैसा हे आमचं काही साधन नव्हतं. पण त्याच मुलांना एक पुढे आणत ही जिद्द जोपासत गेलो आणि तिकडनं मग पुढे वाटचाल करत गेलो. आणि मग जे आम्ही कमवतो तेच मुलांना कुठेतरी फील्डमध्ये टुर्नामेंटमध्ये हे जाण्यासाठी आम्ही वाटचाल करत आलो आणि त्यातून आम्ही कधीच परत मागे वळून बघितलेलं नाही.